नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता ऐश्वर्याचा मात्र खूप संताप होतो, कारण आता ती काहीच करू शकत नाही. इकडे जानकी तिला म्हणते, आता तू बघतच राहा की सगळं कुटुंब कसं एकत्र येऊन शेवट गोड होणार आहे. दुसरीकडे मात्र आता ओवी शांत झोपलेली असते आणि इकडे आता जानकी आणि ऋषिकेश एकमेकांशी बोलत असतात. तेव्हा ऋषिकेश जानकीला सॉरी म्हणतो आणि जानकी त्याला थँक्यू म्हणते. आजचा दिवस खूप छान गेला असं ते म्हणू लागतात. इकडे मात्र ऋषिकेश म्हणतो, खरंच मी तिला परवानगी दिली ना, याबद्दल मला खरंच खूप समाधान वाटतं आहे. तेव्हा त्याचबद्दल आता जानकी थँक्यू म्हणू लागते आणि मला खात्री आहे की तुम्ही हळूहळू सगळ्या माणसांना माफ कराल. आता मात्र ऋषिकेश चिडतो आणि तो म्हणतो, नाही, तू माझ्या आजच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ काढू नको. तुला समजत नाहीये अजून पण, आणि त्या बाबतीमध्ये मी त्या लोकांना कधीच माफ करून पुन्हा एकत्र येणार नाही. दुसरीकडे मात्र ऐश्वर्या खूप संताप करू लागते आणि म्हणू लागते की खरंच कळत नाही का हो तुमच्या आईला, त्या ऋषिकेश जानकीमुळे एवढं सगळं घरात महाभारत झालं, त्यांच्यामुळे कंपनीला नुकसान झालं. इकडे आता नानांची अशी अवस्था झाली तरी काहीच कसं कळत नाही तुमच्या आईला. इकडे आता सारंग शांत राहायला सांगत असतो, नुसतं त्या ओवीमध्ये जीव आहे, ओवीमध्ये जीव आहे म्हणून काय फायदा. तर सारंग म्हणतो, तेच तर सांगतो आहे मी, त्यासाठी आपण एकच करूया, आपण बाळाचा विचार करूया. तर आता ऐश्वर्या अजूनच चिडते आणि म्हणते, बाळाचा विचार काय बोलता तुम्ही, तुम्हाला समजतं का? तर तेव्हा अजूनच सारंग म्हणतो, अहो म्हणजे आईचा विचार आपल्याला व्यवस्थित करता येईल ना. तेव्हा आता लगेचच ती चिडते की तुला काय कळतं आहे, समजतं का, असं एकेरी म्हटल्यावर आता सारंगाला फार वाईट वाटतं आणि इकडे ऐश्वर्याच्या लक्षात येतं. त्यामुळे आता ती पण शांत बसते. दुसरीकडे जानकी आणि ऋषिकेश एकमेकांशी बोलत असतात. तेव्हा जानकी पुन्हा समजावून सांगते, अहो खरंच तुम्ही असं करू नका. तेव्हा इकडे ऋषिकेश म्हणतो, आज जेव्हा ओवीला मी परवानगी दिली तेव्हा त्या ऐश्वर्या आणि सारंगाचं तोंड बघितलं होतं का? तुला नाही माहिती ते कसं दिसत होतं. त्यामुळे हे घर एकत्र येणं कधीच शक्य नाही आणि तू हा विचार सोडून दे. असं म्हणून आता तो झोपून घेतो. दुसरीकडे मात्र ऐश्वर्याच्या लक्षात येतं की आता आपण जरा सारंगसमोर जास्तच रिॲक्ट झालो आहे. म्हणून ती आता त्याला मनवण्याचा प्रयत्न करते की खरंच सॉरी, पण काय आहे ना, तुम्हीच विचार करा ना की आता इथे ऋषिकेश दादाने आपल्या कंपनीला एवढा मोठं नुकसान केलेलं आहे. बरं ठीक आहे, आपण करू बाळाचा विचार, पण आत्ता नाही. आत्ता आपल्याला कंपनीकडे लक्ष देणं जास्त महत्त्वाचं आहे आणि आजचा दिवस आता खूपच टेन्शनमध्ये गेलेला आहे. त्यामुळे आता आपण आराम करूया. आणि आता कसं का होईना ऐश्वर्या बाळासाठी तयार झाली आहे, यातच सारंग आनंद मानतो आणि त्यानंतर दोघेही झोपी जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र आता सुमित्रा खूपच खुश असते. इकडे किचनमध्ये अवंतिका चहा बनवत असते. सुमित्रा फोनवर सगळ्या बायकांना आमंत्रण करत असते. त्यानंतर मात्र फोन ठेवल्यावर आता अवंतिका विचारू लागते, काय झालं आई, उद्या काय आहे एवढं? तर ती म्हणते, तुला खरंच माहित नाहीये का? तर आता अवंतिका म्हणते, काय आहे पण उद्या? लगेचच ऐश्वर्या खाली उतरून येते आणि म्हणते, उद्या संक्रांत आहे. तर आता बरोबर नाही असं म्हटल्यावर सुमित्रा म्हणते, हो तुझ्या लक्षात आहे का? तर ती म्हणते, हो लक्षात आहे माझ्या. मोठ्या घराच्या परंपरा कशा पाळायच्या आहे हिला काय माहिती असणार. तर तेव्हा आता सुमित्रा अवंतिकाला इकडे म्हणून सांगते आणि तिलाही आता सणाचं सगळं महत्त्व समजावून सांगते. तेव्हा मात्र आपल्या घरामध्ये ही परंपरा आहे, आपण हा सण खूप मोठ्या थाटामाटात साजरा करतो. त्यानंतर दोघींनाही समजावून सांगते की तुम्ही हलव्याचे दागिने बनवायचे आहे, तुमची पहिली संक्रांत आहे ना. तेव्हा आता हलव्याचे दागिने म्हटल्यावर ती म्हणते, म्हणजे काय, गाजरचा हलव्याचे करायचे आहे की दुधी भोपळ्याच्या हलव्याचे? आणि इतक्यातच आता अवंतिका तिला म्हणते, बरोबर आहे, तुला आता एवढंही कळत नाही म्हटल्यावर तूच किती बावळट आहे. तर आता लगेचच ऐश्वर्या म्हणते, बावळट, कालचा हात दुखतो होता ना, तो आता बरा झाला वाटतं. तर आता अवंतिका चिडणारच. तेवढ्यात सुमित्रा म्हणते, तुम्ही दोघे आता भांडू नका आणि हे हलव्याचे दागिने तुम्हाला स्वतःला बनवायचे आहे. तेव्हा आता लगेच अवंतिका म्हणते, हे घे गाजर आणि बनव हलवा आणि घाल त्याचे दागिने. तुझी या घरातली पहिली संक्रांत आहे का आयुष्यातली पहिली संक्रांत आहे, असं विचारते. इतक्यात ऐश्वर्या म्हणते, मला नाही जमणार हे बनवायला वगैरे, मला खूप काम आहे. काय आहे ना, तुमच्या सावत्र मुलाने आपल्या कंपनीवर संक्रांत आणलेली आहे आणि तुमच्या त्या सारंगला तर काय बाळाला जन्म घालायचा आहे. कोणीतरी कंपनी चालवायला हवी ना. त्यामुळे मला आता कंपनीकडे लक्ष द्यायचं आहे आणि हे तुमचे सणवार वगैरे करेल की ही LLB, हिला काय काम असतं?
असं म्हणून ती तिथून रागाने निघून जाते. त्यानंतरही आता सुमित्रा काही तिला बोलत नाही आणि आता ती खूपच नाराज होते. इकडे आता सुमित्रा काही बोलत नाही, त्यामुळे ऐश्वर्या जोरजोरातच आता सारंगाला आवाज देऊ लागते, "झालं का? जायचं आहे आपल्याला ऑफिसला." तर सारंग पळत-पळतच खाली येतो आणि त्यानंतर तोही म्हणतो, "हो, झालं आहे, मी तयार आहे." तर आता पुढे तो म्हणतो, "मी टाय वगैरे व्यवस्थित लावला आहे ना?" तर आता ऐश्वर्या म्हणते, "इथे काम गळ्याशी आलं आहे आणि तुमचं काय टायचं कौतुक चाललं आहे." त्यानंतर ती निघून गेल्यावर आता सुमित्राला फार वाईट वाटलेलं असतं, त्यामुळे तिचा चेहरा पडतो. पण अवंतिका तिला म्हणते, "आई, जाऊ द्या ना, तुम्ही त्या आगाऊ ऐश्वर्याकडे कशाला लक्ष देता? तुम्हाला हे सगळं करून बरं वाटणार आहे ना, तर मी करेन हे सगळं." आणि असं म्हटल्यावर आता सुमित्राच्या चेहऱ्यावर हसू येतं आणि ती अवंतिकाच्या गालावर प्रेमाने हात ठेवते. दुसरीकडे आता ओवी मात्र पतंगचं ड्रॉइंग करत असते. तेवढ्यात तिथे ऋषिकेश येतो आणि "काय करते? पतंग काढते का?" विचारल्यावर ती दाखवू लागते. तेव्हा आता तो म्हणतो, की "अरे वाह! मग आता पतंग खेळायची पण असेल." तर ती म्हणते, "चला आपण मार्केटमध्ये जाऊ." तर तो म्हणतो, "नाही, मी मार्केटच घरी आणलं आहे. आता आपण मस्त पतंग बनवू. मी पतंग उडवतो, तू मांजा धर." तेव्हा ती म्हणते, "नाही बाबा, मी पतंग उडवणार, तुम्ही मांजा धरा." तर त्यावर दोघेही भांडू लागतात. मग ते म्हणतात, "आपण असं करू, आपण दोघं पतंग उडवू आणि आईला मांजा धरायला लावू." आणि हे मात्र किचनमधनं जानकी ऐकते आणि ती म्हणते, "हो का? मी मांजा धरणार का? तुमच्या दोघांचं काय चाललं आहे? फिरकी घ्यायचं काम का?" तर तेव्हा ऋषिकेश विचारतो, "पण तू एवढं करते काय? आज घरात कशी काय तू?" तर आता लगेचच जानकी म्हणते, की "तुम्ही कशी तुमच्या संक्रांतीची तयारी करता आहे, तशी मी पण करते आहे माझ्या संक्रांतीची तयारी. तिळाचे लाडू करते आहे." आणि हे ऐकल्यावर मात्र दोघेही खूप खुश होतात आणि पळतच किचनमध्ये जातात. त्यानंतर मात्र किचनमध्ये आलेला वास बघून त्यांना फारच आनंद होतो आणि दोघेही जण इमॅजिन करून लाडू खाऊ लागतात. आणि तेव्हा मात्र आता जानकीला हसू काही आवरत नाही. जानकी म्हणते, "वाह! वाह! कसे झालेत मग लाडू?" तर तेव्हा दोघे म्हणतात, "खूपच मस्त झाले." मग जानकी म्हणते, "तुम्ही असेच इमॅजिन करून लाडू खा. मी काय आता लाडू करण्याचा घाटच घालत नाही. उगाच कशाला मी माझं काम वाढवू." आणि असं म्हणून ती गॅस बंद करते. तर दोघेही म्हणतात, "नाही, नाही, कशाला? आम्ही जातो ना बाहेर. आम्ही नाही त्रास देत तुला. तू आपलं लाडू कर. चल गं ओवी बाहेर." आणि असं म्हणून दोघेही बाहेर जातात. "आपण पतंग बनवू." आणि आता लगेचच जानकी ओरडते, "नौटंकी आहात तुम्ही दोघेजण." आणि इकडे मात्र दोघेही जण आपलं पतंगीचं काम सुरुवात करतात आणि जानकी मनाशी म्हणते, "आज जरी मी त्या घरात नसले तरी मी बनवलेले तिळाचे लाडू तिथे नक्की पोहोचणार." दुसरीकडे ऑफिसमध्ये आता सयाजी एका माणसाला घेऊन आलेला असतो आणि त्यानंतर मात्र त्यांचं बोलणं सुरू असतं. इतक्यात काही पेपर्स घेऊन आल्यावर आणि समोरचा माणूस आता पैसे काढून देतो. तर सारंग काय प्रकार आहे विचारतो. तर सयाजी म्हणतो, "तू सांगितलं नाही का यांना?" तर ती म्हणते, "नाही सांगितलं. मी म्हटलं तुमच्याकडनंच कळू दे." तेव्हा तो सांगू लागतो, "तुमच्या भावाने एकतर ते ॲप आणून मोठं नुकसान केलं आहे. आपलं कमिशन बंद केलं आहे. त्याचबरोबर आता टेंडरसुद्धा त्यांना मिळालं आहे. कंपनीकडे काही पैसा नाही. त्यामुळे आता आपल्याला घर गहाण ठेवावं लागणार आहे." तर तो म्हणतो, "ते मी कसं ठेवणार? घरातल्यांची परवानगी घ्यावी लागणार." तर सयाजी म्हणतो, "पण सगळं तुमच्या नावावर आहे ना, मग परवानगी कोणाची घ्यायची आहे?" तरीसुद्धा तो तयार होत नाही. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते, "आणि तुम्ही घरी विचारलं तर घरी काय तुम्हाला कोण परवानगी देणार आहे का? आणि आता तुम्हीच विचार करा, जर आपल्याला बाळाचा विचार करायचा असेल तर त्याचं फ्युचर आपल्याला सिक्युअर करायला नको का?" मग आता पुन्हा बाळाचं नाव घेतल्यावर लगेचच सारंग तयार होतो आणि म्हणतो, "ठीक आहे, पण काही प्रॉब्लेम होणार नाही ना?" तर ऐश्वर्या म्हणते, "तुम्ही काळजीच करू नका, मी आहे ना तुमच्यासोबत." आणि असं म्हटल्यावर आता सारंग लगेच व्याजाचे पैसे घेतो आणि त्याचबरोबर आपलं घर गहाण टाकतो आणि आता समोरच्या पेपरवर सगळ्या साईन करतो आणि हे बघून मात्र आता सयाजीराव सारंगला अभिनंदन म्हणतो. इकडे मात्र सारंगला टेन्शन असतंच, परंतु ऐश्वर्या मात्र खूपच खुश असते. येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत, की आता अवंतिका मात्र जानकीला फोन करून आमंत्रण देते, की "तुम्ही यायचं आहे संक्रांतीच्या हळदी-कुंकवाला. माझी पहिली संक्रांत आहे, नक्की यायचं आहे." दुसरीकडे सौमित्र आणि अवंतिका हॉलमध्ये बसलेले असतात आणि एकमेकांच्या मिठीमध्ये असतात. हे बघून ऐश्वर्याला खूप त्रास होतो आणि ती म्हणते, की "तुम्ही इथं आल्यापासून मला सुखाने जगूच देत नाहीये. त्यामुळे तुमचा छोटा-छोटा आनंद मी हिरावून घेणार आहे." आणि असं म्हणून तिने बनवलेले दागिने ऐश्वर्या काढून घेते. इकडे मात्र आता सयाजी आणि ऋषिकेशमध्ये पुन्हा वाद होतो आणि "मी कुठलंच पाखरू-बिखरू बघत नाही," असं सयाजी आता ऋषिकेशला ठणकावून सांगत असतो.
त्याचबरोबर पतंग उडवण्यासाठी ओवी रस्त्याने जोरात धावत असते आणि मागून सयाजीची गाडी येत असते आणि दुसरीकडे जानकी तिला आवाज देत असते, परंतु ओवीचं लक्ष नसतं. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब